बोरी जिंतूर कब्रस्तान वाद, प्रशासनाची कठोर भूमिका आणि शांततेचे आवाहन आवश्यक. संक्षिप्त सारांश. जिंतूर तालुक्यातील बोरी येथे कब्रस्तानच्या मालकी हक्कावरून सुरू असलेला वाद आणि त्यानंतर एका मृत महिलेच्या कबरीची झालेली कथित विटंबना यामुळे बोरी शहरात तीव्र तणाव निर्माण झाला आहे. कायदेशीर कागदपत्रे असतानाही जमिनीवर अतिक्रमण आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने या संवेदनशील प्रकरणात तात्काळ निष्पक्ष हस्तक्षेप करून योग्य तोडगा काढणे गरजेचे बनले आहे. घटनाक्रम आणि प्रमुख मुद्दे. अधिकृत मालकी हक्क. मुस्लिम समाजासाठी गट क्रमांक 444 मधील 1 एकर जागा दफनभूमीसाठी कब्रस्तान कायदेशीररित्या निश्चित करण्यात आली असून जिल्हाधिकारी स्तरावरील सर्व अधिकृत कागदपत्रे आणि दस्तावेज समाजाकडे उपलब्ध आहेत. वादाची पार्श्वभूमी. कब्रस्तानच्या शेजारील व्यक्तींकडून ज्ञानोबा इंगोले, सरुबाई ज्ञानोबा इंगोले व नारायण इंगोले वारंवार जागेत हस्तक्षेप करून मशागत करणे व पीक पेरणी करण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप आहे. कबरीची कथित विटंबना. 6 ऑगस्ट रोजी बोरी तांडा येथील साबेरा सय्यद गणी यांच्या निधनानंतर त्यांना याच कब्रस्तानात दफन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कबरीची विटंबना झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ज्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या. पोलीस कारवाई आणि नागरिकांचा रोष. गुन्हा दाखल. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. 0233 नुसार कलम 301, 351(2), 352(3)(5) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेची मागणी. घटना घडून काही दिवस लोटले तरी आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. आरोपींच्या वयाचे कारण देऊन पोलीस कारवाई टाळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. धमकीचे आरोप. जमिनीच्या वादावर चर्चा करताना अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर दावाही समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. पुढील पावले आणि प्रशासकीय जबाबदारी. आंदोलनाचा इशारा. येत्या 4 ते 8 दिवसांत आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई न झाल्यास बोरी बंद पुकारून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाचे कर्तव्य. सध्याची परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. दोषींवर कठोर कारवाई करून दोन्ही बाजूंच्या वादावर कायदेशीर व न्याय्य मार्गाने तोडगा काढणे, जेणेकरून शहरात शांतता आणि सलोखा कायम राहील, हीच काळाची गरज आहे. संदर्भ K1 न्यूज महाराष्ट्र. परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे.